नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल, आम्ही बोलतो ते करून दाखवतो. भारतीय जनता पक्षाची ठाण्यात दमदार कामगिरी, 38 पैकी 28 जागांवर विजय आणि ठाणे जिल्हा महापालिका रणसंग्रामात भारतीय जनता पक्षाची मुसंडी. काल महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महायुतीनं विजय मिळवला. मात्र एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखलं. महानगरपालिकेत शिवसेनेनं तब्बल 71 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलंय. शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपानंही दमदार कामगिरी करत 28 जागा मिळवल्या. या निकालामुळे ठाण्यात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे. निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणेकरांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून हा विजय म्हणजे जनतेनं दिलेला स्पष्ट कौल आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, हे या निकालातून सिद्ध झाले असं सांगत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांकडून केवळ आरोप केले जातात, मात्र आम्ही विकासाची कामं प्रत्यक्षात करून दाखवतो असंही ते म्हणाले. या विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ठाण्यात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. सिंगल लार्जेस्ट 75 रुपये. शिवसेनेने आभारी सांगितलेला आहे. एखादी सत्ता जी आहे त्याची आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. 71 प्लस सीट जे आहे ते शिवसेनेच्या खाली. मुंबईकरांना, ठाणेकरांना, राज्यभरातल्या सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की 71 जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारची मतमोजणी आहे. म्हणजे 75 जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजपा युती इथे आपली आहे. आणि गेल्या वेळेस 67 जागा होत्या. म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते, बहुमत लागतं, ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल. राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुती चे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं, वातावरण पाहिलं तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे. आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे. सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबईत देखील भाजपा आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल. मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला. ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज ठाण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजपा आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह ठाणे महापालिकेत विजयी झालेल्या पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती होती. यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणेकर मतदारांचं मनपूर्वक आभार मानले. जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी माध्यमांचेही सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी विशेष आभार मानले. आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत निकालांचे सविस्तर विश्लेषण मांडलं. त्यांनी सांगितलं की भाजपानं एकूण 38 जागा लढवून त्यापैकी 28 जागांवर विजय मिळवला असून हा स्ट्राईक रेट अत्यंत उल्लेखनीय आणि समाधानकारक आहे. विशेष बाब म्हणजे मूलभूतपणे भाजपासाठी पारंपरिक नसलेल्या मुंब्रा आणि राबोडीसारख्या भागात पक्षानं 10 जागा लढवल्या.
त्या जागा वगळता पाहता भाजपाचा प्रभावी स्ट्राईक रेट हा थेट 28 पैकी 28 असा म्हणजे 100% ठरतो, जो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचं आणि जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी या यशामागील प्रेरणास्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्यात भारतीय जनता पक्षाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन, संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळेच ठाण्यात हे घवघवीत यश मिळू शकलं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी या यशाचं श्रेय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलंय. पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व विजयी उमेदवारांनी ठाणेकरांच्या अपेक्षानुसार प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे, कारण की 75% स्ट्राईक रेट हा साधारणपणे नसतो. त्याच्याही पलीकडे निरनिराळ्या विधानसभांचं जरी आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ठाणे विधानसभेमध्ये आम्ही आहोत, त्या ठाणे विधानसभेचा तर स्ट्राईक रेट 90 आहे. त्या ठिकाणी 35 जागांपैकी महायुतीच्या 31 जागा आहेत आणि 31 जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 21 भारतीय जनता पार्टीच्या, उरलेल्या शिवसेनेच्या. आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला, त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय. ह्यावेळेला एक आपण बघितलं असेल की फार कोणी इम्पोर्ट केलेले कार्यकर्ते आम्ही उभे केलेले नाहीत. आमचे जे खऱ्या अर्थाने तळमळीने काम करणारे लोक आहेत, तळमळीने काम त्या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करतात, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही दिलं. काही वेळेला लोकांच्या दृष्टीने ती एक रिस्क असते की एकदमच तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली, परंतु आम्हालाही विश्वास होता की त्यांच्या कामाच्या आधारावर जनता निश्चितपणे आम्हाला मतदान करेल. आणि त्यामुळे ते देखील सर्व जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे इतके ज्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने कमी असलेले परंतु कामामध्ये वाढ असलेले, आर्थिक दृष्टीने, राहणीमानाच्या दृष्टीने अगदी 1.5 खोलीत राहणाऱ्या देखील एक कार्यकर्ता जो आहे तो सर्वात जास्त मताने निवडून येऊ शकतो. शेवटी लोकशाहीच्या दृष्टीने देखील हा एक मोठा संदेश आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपानं आपल्या विषयाचे घोडे उधळलेत. 6 पैकी नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवत कमळ फुलवलंय. उल्हासनगरमध्येही सत्तेच्या जवळ भाजप आहे. कल्याण डोंबिवलीतही शिंदे गटानं भाजपाला मागे टाकलं असलं तरी सत्तेत वाटेकरी केले. भिवंडीमध्येही युतीला चांगलं यश मिळालंय. त्यामुळे 3 महापालिकांवर भाजपाचा तर 2 महापालिकांवर शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसणार आहे. भिवंडीत मात्र त्रिशंकू स्थिती असून काँग्रेसला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या 6 महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम संपलाय. मात्र या सगळ्यांमध्ये भाजपानं जिल्ह्यात मुसंडी मारली. शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही. भाजपाला ज्या महापालिकांमध्ये आव्हान देण्यात आलं तिथे शिंदे गटाचा पराभव झालाय. नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र इथे शिवसेना शिंदे गटाचे पुरते पानिपत झाले. केवळ 3 जागा मिळाल्या. उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला समसमान जागा मिळाल्या. इथे भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवत होता, तर शिवसेना शिंदे गटानं टीम टीओके आणि साई पक्षाशी युती केली होती. ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यानं काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा अखेर पक्षालाच अंगलट आलाय. ठाणे काँग्रेसनं पालिका निवडणुकीत तब्बल 60 उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांमध्ये स्वतः काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांनाही स्वतःची जागा जिंकण्यात अपयश आल्यानं काँग्रेसला यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. परिणामी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याचं चित्र समोर आलंय.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात झाला होता. जागा वाटपात काँग्रेसनं 35 ते 40 जागांची मागणी केली होती. मात्र आघाडीतील इतर घटक पक्ष केवळ 5 ते 6 जागा देण्यावर ठाम होते. ठाणे महापालिकेतील 33 प्रभागातील 131 जागांपैकी 60 जागांवर काँग्रेसनं उमेदवार उभे करत महायुतीसह महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत ठाण्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नसल्याचं स्पष्ट झालं. खुद्द जिल्हाध्यक्षांनाही पराभवाला सामोरं जावं लागल्यानं काँग्रेससाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जाते. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर तलाव पाचपाखाडी भागातील प्रभाग क्रमांक 12 हा एकेकाळी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते राजन विचारे यांचा गड मानला जात होता. या प्रभागात राजन यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांना पराभवाचा सामना करावा लागला असून भाजपाच्या उमेदवार काजोल गुणीजन यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवलाय. त्यानिमित्तानं शिवसेना भाजपा युतीनं विचारेंना धक्का दिल्याचं बोललं जातंय. शिवसेनेतील फुटीनंतर राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. ठाकरे गटाकडून विचारे यांनी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवली. या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विचारे हे ठाणे महापालिका क्षेत्रात ठाकरेंच्या पक्षाचं नेतृत्व करत असून ठाणे महापालिका निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवण्यात आली होती. या निवडणुकीतही ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून एकच ठिकाणी ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये पाचपाखाडी, चंदनवाडी, सिद्धेश्वर तलाव असा परिसर येतो. या भागातून यापूर्वी राजन विचारे हे निवडून येत होते. त्यानंतर त्यांची पत्नी नंदिनी विचारे आणि पुनाणे मंदार विचारे हे दोघंही याच प्रभागातून निवडून येत होते. याच प्रभागातून विचारे यांची पत्नी नंदिनी या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. ही निवडणूक विचारे यांच्या अस्तित्वाची मानली जात होती. या निवडणुकीत विचारे यांनी जोर लावला होता. ठाणे महापालिका निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होताच विचारे यांना धक्का बसला. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाच्या उमेदवार काजोल गुणीजन यांनी नंदिनी विचारे यांचा पराभव करत विजय मिळवला. काजोल गुणीजन यांना 12,355 तर नंदिनी विचारे यांना 10,244 मतं मिळाली. त्यानिमित्तानं शिवसेना शिंदेगड भाजपा युतीनं विचारेंना धक्का दिल्याचं बोललं जात आहे. तसंच या निवडणुकीच्या निमित्तानं विचारे यांना पराभवाचा सलग तिसरा धक्का बसलाय. पूर्ण 4 पॅनल विजय झालाय. मी प्रथम माझ्या मधील सर्व मतदारांचे, प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्व मतदारांचे आभार मानतो. माझ्या कार्यकर्त्यांचे, आमच्या महायुतीचे कार्यकर्ते आहेत ना, त्यांचे पण मी आभार मानतो. चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि आज आम्ही चारी आणि चौका मारले. आम्ही त्या प्रभाग आम्ही राजेश दादा आणि आम्ही चांगल्या पद्धतीत काम केले आणि काम करत राहणार आहेत हे आम्ही प्रभाग जनतेला आम्ही सांगतो.